दिवसाची सुरुवात येशूबरोबर आपण बऱ्याच वेळेस वाचतो की कोणीतरी इंग्लिश खाडी पोहून गेला. आपल्याकडे भारतामध्ये जर आपण बघतो की आपल्याकडे काही जण मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून तर अलिबागपर्यंत पोहून ते अंतर पार करतात. आणि अशा वेळेस पोहण्याचे खूप गुण असावे लागतात. पण त्याचबरोबर तुम्हाला धाडससुद्धा पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला एखादा चांगला प्रशिक्षकसुद्धा पाहिजे. आणि हे प्रशिक्षक हे शिकवतात की जर पोहताना तुम्ही थकलामध्ये तर तुम्ही एकाच जागी तरंगत राहा, शांत राहा, तरंगत राहा, विश्रांती घ्या आणि मग परत पुढे पोहायला सुरुवात करा. आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस आपलं जीवन जगत असताना आपल्याला शारीरिक मानसिक शक्ती आपल्याला खर्च करावी लागते आणि अशा वेळेस आपण थकून जातो. अनेक आपल्याला समस्या असतात, त्यांचा सामना करण्यासाठी आपण थकून जातो. बघा, दावीद राजाचं ज्यावेळेस आपण उदाहरण वाचतो त्यावेळेस तो शत्रूपासून पळत होता, अरण्यामध्ये पळत होता. शत्रू त्याच्या मागे लागले होते, त्यापासून त्याला सुटका पाहिजे होती. मग ह्या अशा तणावाच्या प्रसंगामध्ये त्यांनी आपला भार परमेश्वरावर टाकला. त्याने आपल्या सर्व समस्या परमेश्वरावर टाकला. आणि बघा, स्तोत्र 55 आपण ह्याबद्दल वाचतो, साम 55. कारण आपल्याला काहीतरी आपले प्रॉब्लेम्स जे आहेत बऱ्याच वेळेस ते आपण स्वतःच सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस आपण थकून जातो, मानसिकरित्यासुद्धा आणि शारीरिकरित्यासुद्धा. अशा वेळेस आपला भार परमेश्वरावर सोपवा, तो आमचं जीवन चालवतो. सर्व काही स्वतःच करण्याचा प्रयत्न करू नका. बघा, आपल्या समस्या प्रॉब्लेम्स जे आहे हे देवाला सोडवू द्या. स्वतः थोड्या वेळ निवांत राहा, विश्रांती घ्या, एक मन शांत करा आणि मग देवाने दिलेले जे ज्ञान आहे त्या आणि किंवा त्याने दिलेले विचार आहेत त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करा. देवच आमचं विश्रांतीचं स्थान आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 55 आणि 22 वचन, साम 55 अँड वर्स 22. तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधीही ढळू देत नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.